पर्यायी रस्ता म्हणून लोक हा रस्ता निवडतात आणि पुढे आम्ही घोडबंदर च्या दिशेने निघालेलो आहोत। भर दुपारी तिथे तुम्हाला ट्रॅफिक दिसेल, रस्त्यावरती तर परिस्थिती वेगळीच आहे। बॅक टू बॅक अपघात तुम्हाला दिसत आहेत। और वो ट्रक वाला जो है ना, 6-7 गाड़ी को पूरा मसक रख दिया हो। आश्वासनं फक्त सरकार देते, मात्र याच्यावरती काही कार्यवाही होत नाही। तसली सुविधा नाही इथं। काय सुविधा सांगा तुम्ही मला? काय करायचं हा प्रश्न सर्वसामान्यांना पडलेला आहे। बाबा इथं असं पाहिजे, जे मेन पॉईंट आहे तिथं पोलीस पाहिजे। रिक्षावाले ते टुरिस्ट वाले थांबायलाच तयार नाहीत ना। 4 गाड्या थांबल्या का लगेच रॉंग साईड मारून जायला लागल्या। ठिकठिकाणी असे पिलर्स, ठिकठिकाणी या गोष्टी, पुढे पार्किंग लोकांनी रस्त्यावरती करून ठेवली आहे। फक्त कन्स्ट्रक्शन सुरू आहे, भर रस्त्यामध्ये क्रेनचं काम आहे। मोठी गाडी जर गेली ना इथून तर काहीतरी जाम राहते इथं, त्याच्यामुळे फोर व्हीलर इथून रॉंग साईड मारून जाते आणि तिथं गाडी तिकडून गाडी जे येते ना त्याच्यामुळे असं गाडी ठोकते। मुंबईमध्ये घोडबंदर रोड जो आहे, गेल्या जानेवारीमध्ये म्हणजे जानेवारी 9 मध्ये सुद्धा एक अपघात घडला होता। आणि कालची एक घटना आहे, एका मोठ्या हेवी व्हेकलने म्हणजे कंटेनरने 12 व्हेकल्सना धडक दिली आणि भीषण अपघात त्या ठिकाणी झाला। दुर्दैवी मृत्यू कुणाचा झाला नाही आहे, मात्र रोज रोज ह्या गोष्टी ज्या आहेत तिकडे होतात आणि ह्याच गोष्टींवरचा आजचा स्पेशल आढावा घेण्यासाठी आम्ही चाललेलो आहोत। तुम्हा सगळ्यांना माहितीच आहे की परवा ब्रिजच्या कामामुळे मुलुंडमध्ये एक अपघात घडला आणि त्या ठिकाणी देखील आश्वासनं दिली गेली आता पुढे असा गोष्टी होणार नाही। आणि अनेक याआधी पण ज्या ॲक्सिडेंट झालेत त्यामुळे आश्वासनं फक्त सरकार देते, मात्र याच्यावरती काही कार्यवाही होत नाही। परिवहन मंत्री जे आहेत ते ठाण्यातले आहेत आणि त्यांच्याच जिल्ह्यामध्ये ह्या दुर्घटना होत आहेत। इनफॅक्ट ते ह्या ठिकाणीचे आमदार देखील आहेत। घोडबंदर घोडबंदर रोड हे त्यांच्या अंडर येतं आणि परिवहन मंत्र्यांचं लक्ष कुठे आहे असे मोठे प्रश्न आहेत। आता आशुतोष तुम्हाला दाखवेल की या रस्त्यामध्ये काय भगदड आहे आणि पूर्ण आढावा घेऊयात। आता आम्ही माचीवाडाचा जो ब्रिज आहे तो बघा, हा ब्रिज जो आहे तो मी चढणार आहोत। मागे कामं चालू आहेत रस्त्यामध्ये, हे जे रस्ते आहेत ते नॅरो रस्ते केले जात आहेत। पुढे काहीतरी काम चालू असतं, रात्री बेरात्री लोकांना कळत नाही आणि अपघात होतात। रस्त्याच्या बाजूला सुद्धा कामं खूप चालू आहेत। सो आपण पूर्ण आढावा घेऊया। मीरा भाईंदर जे गायमुख आहे त्या ठिकाणी आपण जातोय। रस्त्याचा पूर्ण तुम्हाला मी दाखवणार आहे की कुठे काय गोष्टी झाल्या पाहिजेत किंवा करता येऊ शकतात, त्याकडे सरकारने लक्ष द्यावं। सो चलो, हे 2 रस्ते आहेत। हा किती नॅरो रस्ता आहे, मुद्दा म्हणून आम्हाला इकडून जायला लागतंय कारण या ठिकाणी मोठी वाहनं सुद्धा असतात। हा नॅरो रस्ता आहे। लेफ्ट साईडला बघितलं तर ते जे बॅरिगेड्स लावलेत, तर ते बॅरिगेड्स लावून तुम्हाला सूचित केलं जातं आहे, मात्र लक्ष नसेल तर अपघात होऊ शकतो। ठिकठिकाणी असे पिलर्स, ठिकठिकाणी या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील। तर इकडे बघा, हा नॅरो रस्ता आहे। पर्यायी रस्ता म्हणून लोक हा रस्ता निवडतात आणि पुढे या ठिकाणी खूप रश असते। ह्या ठिकाणी मोठी वाहनं सुद्धा तुम्हाला दिसत असतील। दुपारी मोठी वाहनं काय येतात हा मोठा प्रश्न आहे आणि याच्यावरती सरकार नेहमी सांगते की सरकारने सांगितलंय की रात्री 10 नंतर किंवा 12 नंतर मोठी वाहनं जे आहेत ते शहरी भागात दिसाव्यात। मात्र या मोठी वाहनं ज्या आहेत त्या दुपारी, सकाळी, संध्याकाळी, पीक आवरमध्ये कशा काय दिसतात, काय चाललंय, म्हणजे हा एक मोठा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना असतो। ट्रेनमध्ये गेलात तर ट्रेनमध्ये पण तीच परिस्थिती आहे आणि रस्त्यावरती तर परिस्थिती वेगळीच आहे। बॅक टू बॅक अपघात तुम्हाला दिसत आहेत। तशावेळी काय करायचं हा प्रश्न सर्वसामान्यांना पडलेला आहे। आम्ही घोडबंदर च्या दिशेने निघालेलो आहोत। भर दुपारी पण तिथे तुम्हाला ट्रॅफिक दिसेल। रस्त्याच्या दिशेने बघा, एक माणूस आम्हाला सांगतोय की लेफ्टने जा,
कारण ह्या बाजूने काहीतरी सुरू आहे. चला इथे तरी त्यांनी एक व्यवस्था अशी केली आहे, पण तो माणूस दिवसभर 24 तास राहील का हे देखील पाहावं लागणार आहे. कारण इथे क्रेनचं काम आहे, भर रस्त्यामध्ये क्रेनचं काम आहे. मात्र त्या दिशेने सुद्धा काही वाहनं जात आहेत. आता ह्या ठिकाणी अशा काही घटना घडल्या तर त्याला जबाबदार कोण असणार आहे, असे मोठे प्रश्न आहेत. पोलीस संरक्षण द्या पाहिजे फक्त, दुसरं काहीच नाही. पोलीस संरक्षण, हा ट्रॅफिक हवालदार इथे हवालदार पाहिजेच, कंटिन्यू पाहिजे. इथं एकही दिसत नाही पोलीस कॉन्स्टेबल कोणच दिसत नाही तिथं. आणि तुम्हाला रात्री जेव्हा त्रास तुम्ही करता रस्त्यात लाईट्स वगैरे आहे व्यवस्थित आहे तिकडे? नाही लाईट नाही जायचं, व्यवस्थित लाईट बीट काय नाही. काय ना काय नाही. मोठ्या वाहनांनी कधी निघावं काय वाटतं तुम्हाला? मोठ्या वाहनाने फक्त नाईटला 12च्या नंतर निघाव, 10च्या नंतर, दिवसभर नाही निघाव. जी सरकार म्हणते की अरे त्यांना नाईटला पाठवलंय, नाईटलाच त्यांना निघायचं आहे, मग एवढ्या गाड्या जात आहेत, त्याला जबाबदार कोण आहे? सरकारच जबाबदार आहे ना, कोण आहे मग? पब्लिक थोडी जबाबदार आहे. हे कसे बी चालवणार, कंटेनरवाले कसे चालवणार, उद्या ऍक्सिडेंट होत्यावर कोण मरतंय त्याची जिम्मेदारी कोण घेणार आहे? मग तुम्ही आम्ही घ्या पाहिजे का सांगा? बरोबर, सरकारनेच घ्या पाहिजे, सरकारने पावलं उचलाय पाहिजेत. बाबा इथं असं पाहिजे, जे मेन पॉईंट आहे तिथं पोलीस पाहिजेच आणि पोलीस संरक्षण पाहिजेच. कारण जर दिसलं तिथं अँब्युलन्स मागवल्यानंतर एखादा जीव वाचू शकतो ना. तसली सुविधा नाही इथं. काय सुविधा सांगा तुम्ही मला? कोणी असं, मराठी असो कोणी असो, शेवटीला जीव ही सर्वांनाच आहे. मग मरण हे धरण काय आपल्या हातात नसतं. शेवटीला वाचवणं जेवढं कर्तव्य आहे तेवढं लवकर वाचवणं हे आपलं काम आहे. आहे का? तुम्हाला दिसतं का रोडवर एक अँब्युलन्स आहे का? याच गोष्टींचा आढावा आम्ही घेतला आणि थँक्यू, तुम्ही आम्हाला माहिती दिली. तुम्ही काळजी घ्या स्वतःची. बरं वाटलं तुमच्याशी बोलून. थँक्यू. तर आम्ही हा जो पूर्ण परिसर आहे तो आम्ही फिरलो आणि परिस्थिती दाखवण्याचा प्रयत्न केला. हा ग्राउंड रिपोर्ट खूप इम्पॉर्टंट आहे आमच्यासाठी पण तुमच्यासाठी पण, कारण फक्त मुंबईकरांसाठी नाही, मुंबईमध्ये बाहेरून येणाऱ्या लोकांसाठी सुद्धा आहे. या रस्त्यावरती प्रवास करताना जीव मुठीत घेऊनच करावा लागतो, यात काही शंका नाही. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. प्रत्येक ठिकाणी पिलर्स आहेत, प्रत्येक ठिकाणी हा इतका मोठा लॅन देऊन ठेवला आहे, पण मग ॲक्सिडेंट्स होतात कसे? आता बघा, तुम्ही सरळ जात आहे, सरळच्या दिशेने तुम्हाला एक राईट दिसतोय, एक लेफ्ट दिसतोय. 2 मिनटं गाडी चालली नाही की पुढे नॅरो रस्ता होतो. आणि जर तुम्ही स्पीडने असाल तर खूप काळजीपूर्वक या ठिकाणी या. डेंजरस रस्ता झालेला दिसेल तुम्हाला संध्याकाळी, कारण अगदी तुम्हाला 15 मिनिटाच्या आत पोहोचायचं असेल तर किमान 2 तास 1.5 तास तुम्ही पकडून चला. हे तुम्हाला आम्ही दाखवतोय कारण हाच तो रस्ता आहे जिथे लोक परेशान आहेत. बघा, आता पुढे ब्रिज आहे, हा पुन्हा एक लेफ्ट साईडला नॅरो रस्ता आहे जो माझीवाड्याला जातो आणि या ठिकाणी देखील समोर डिवायडर आहेत. रस्ता तो नॅरो आहे, पुढे पार्किंग लोकांनी रस्त्यावरती करून ठेवली आहे, याकडे कुणाचं लक्ष नाही आहे. फक्त कन्स्ट्रक्शन सुरू आहे, मात्र लोकांचं जीवनावरती मोठा प्रश्नचिन्ह इथे सरकारने उपलब्ध केलाय. त्यांनी आणलाय, स्वतः हा प्रश्न उपस्थित केलाय. लोकांच्या मनामध्ये आता भीती आहे. बॅक टू बॅक हे अपघात आम्ही बघतोय की लोकांना काय काय गोष्टी फेस कराव्या लागतात या ठिकाणी. तर मी ट्रॅफिकमध्ये आहेच, ट्रॅफिक हळूहळू येते, अगदी जवळजवळ गाड्या असतात चिटकलेल्या आणि मोठे जे वाहन आहेत ते तुम्हाला मी मगाशी दाखवलं फुटेज. तर त्यामुळे तो एक मोठा त्रास आहे, कारण या वाहनांसमोर छोटे वाहनं काहीच करू शकणार नाही. आणि ह्याच गोष्टी होत आहेत. त्यामुळे मला वाटतं की जे हेवी व्हेकल्स आहेत त्यांचा जर टायमिंग या ठिकाणी वेगळा ठेवला आणि त्यांना रात्री जर त्यांना सुविधा केली गेली तर या गोष्टी कदाचित सुधरू शकतात. अदरवाईज असेच ट्रॅफिक होणार. भर दिवसा बघताय तुम्ही, लोक कामाला निघून गेली आहेत, जनरल शिफ्टला लोक. आता दुपार झाली आहे आणि दुपारी सुद्धा जर ही ट्रॅफिक असेल तर मग घोडबंदरमध्ये जाणारा जो रस्ता आहे तो मग काय कामाचा. मला राईटला जायचं आहे, युटर्न आहे, तर पुढे जो रस्ता आहे
पुढे थोड्याशा रस्त्यासाठी किमान तुम्हाला अर्धा तास घालवावा लागतो आणि त्याचा आढावा घेऊया आपण आधी. मुळे कुठेतरी हा रस्ता मला आता दिसतोय, पण पुढे आता खूप महिने झाले त्या गोष्टीला. जेव्हा मी इथे आलेलो तेव्हा खड्डे होते, आज खड्डे दिसत नाही आहेत. मुळे आम्हाला जी शंका होती त्याच्यावरती आम्ही ज्या गोष्टींसाठी आलेलो ती गोष्ट झालेली आहे पूर्ण. त्यामुळे आभार सरकारचे. ते मध्ये खड्डे होते ते बुजले का? हो क्लिअर झाली सर. क्लिअर झाले ना? हो आता काही प्रॉब्लेम नाही ना आता प्रॉब्लेम आता काय कुठपर्यंत, म्हणजे अगदी काश्मीरापर्यंत असे गुळगुळीत रस्ते आहेत. काश्मीरा म्हणजे थोडं काश्मीरापर्यंत कमी आहे. आता काम चालू आहे काश्मीरला. तिकडे महाराजांची मूर्ती जी आहे हो, त्याच्या काम आत चालू आहे. तिथे भरपूर काम चालू हो तिथे काम चालू आहे. आहे. जो ऍक्सिडेंट झाला तो मागे झाला ना, मागे ह्याच्या खाली नाही, पण आता हे काम कधी केलंय? थोडी झाले खूप दिवस. 1-2 महिने. नाही आता झाले महिना झाला असेल. महिना 2 महिने झाले असेल. आता अपघातांची संख्या कमी झाली पाहिजे. आता ना असं वाटतं की घोडबंदर बोललं तरी यायला हरकत नाही. ट्रॉफिक नसते काय नसते, चांगलं वाटतं जरा गाडी चालवायला. संध्याकाळी ट्रॅफिक होऊन जातं. संध्याकाळी होते म्हणजे थोडी लोड गाड्या त्यामुळे होणारच आहे. मग या लोड गाड्यांबद्दल काय तुमचं मत आहे? यांनी कधी निघावं? त्यांना टाइम दिला त्या टायमाला निघत नाही ते. आता पण चालूच आहे. तर हे आहे एका रिक्षा चालकाला सुद्धा आम्ही विचारलं तर आता रस्ते गुळगुळीत केले आहेत, चांगले रस्ते आहेत, ट्रॅफिक थोडीशी कमी झाली आहे घोडबंदरला असं त्यांनी म्हटलं आहे. जर तुम्ही प्रवास करता तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा, जे डेली प्रवास करतात इथून. आता काल ज्या ठिकाणी घटना घडली त्या ठिकाणी जाऊयात आपण. मोठी जी वाहनं आहेत, आम्ही तुम्हाला हे दाखवण्याचं कारणच आहे नेमकी ती घटना कुठे घडली आणि कोण होतं समोर. आम्ही कामच करतो पण काल तिथं नाही का तो रॉन्ग साइड गाड़ी जा रही थी, उसकी वजह से वो गाड़ी ठोक दिया. रॉन्ग साइड कंटेनर जा रहा था कि वो 4 व्हीलर. 4 व्हीलर? हाँ. तो ऐसे तो 12-13. जा रहा था 4 व्हीलर वाला, क्या बोल रहे हो? उल्टा जा रहा था 4 व्हीलर वाला, ट्रैफिक हो गया था ना. हाँ. तो 4 व्हीलर वाले का गलती उसमें, सामने वाले का कुछ गलती नहीं. अच्छा, मतलब ऐसे तो 12-13 गाड़ियां ठोक दी गई है. तो सब वो लेफ्ट राइट साइड में जाम हो गया था, तो लेफ्ट साइड का लाइन जाम हो गया तो राइट पकड़ के जा रहा था उल्टा गाड़ी वाला था. अच्छा, इसके लिए ठोका है वो सामने वाले का गलती नहीं, जो उल्टा जा रहा था उसको ही गाडी ठोका आहे. रस्त्यावरती नेहमीच अशा घटना होतात. तिथं नेहमीच होतं, महिना 15 दिवसाला 2 महिने. आता 9 तारखेला सुद्धा 9 जानेवारीला पण हा एक घटना. तवा झालं होतं, हा. तवा जबरदस्त. पण तवा उलटेच गेल्यामुळे झालं. ती लाईन जाम झाल्यावर ही उलटे जातात गाडीवाले म्हणून जाम होते. मग तुम्हाला काय वाटतं की मोठ्या वाहनांमुळे जास्त त्रास होतो? नाही ना, तसं काय नाही. वो गाडीवाले आहेत ना, रिक्षावाले, ते टुरिस्ट वाले थांबायलाच तयार नाहीत ना. 4 गाड्या थांबल्या का लगेच रॉंग साईड मारून जायला लागल्या. रॉंग साईड मुळे झालं हे, बाकी काही नाही व्हायचं कारण. काही गलती राहत नाही, फक्त 4 व्हीलर वाल्याची गलती राहते. काय राहते ते 4 व्हीलर वाले आणि 2 व्हीलर वाले, याच्यामुळे ते रॉंग साईड मारते. म्हणजे आता मोठी गाडी जर गेली ना इथून काहीतरी जाम राहते इथं, याच्यामुळे 4 व्हीलर वाले इथून रॉंग साईड मारून जाते आणि तिथं गाडी तिकडून गाडी जे येते ना याच्यामुळे असं गाडी ठोकते. आणि काल महाशिवरात्रीचं हे होतं तर तिथं जाम होतं, याच्यामुळे त्यांनी इकडं रॉंग साईड मारली. इथून किती लांब आहे ते? तरी अर्धा किलोमीटर असेल. अच्छा, हा, अर्धा किलोमीटर. तू बघितला का ते तो ऍक्सिडेंट? ते पलीकडचं जाम होतं ना, हा, ते रॉंग साईड इकडून गाड्या सोडल्या होत्या, इकडून गाड्या थांबून. हा. तर मग त्याने इथून जायचं तर रॉंग साईडच गेलं, आणि म्हणून ते घटना घडली. तर घटना घडल्या. हे स्थानिकांचं मत आहे की काल महाशिवरात्र असल्यामुळे रॉंग साईडच्या दिशेने काही गाड्या गेल्या आणि कंटेनर त्यांना धडकला, असं ह्यांचं मत आहे. खरी परिस्थिती काय त्या लोकेशनवरती जाऊन आपण आढावा घेऊया. काय वाटतं तिथल्या लोकांना, कोणी काय बघितलंय, आम्ही हेही दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करू. कल क्या एक्सीडेंट का देखा था आपने? नहीं, हम पहुंच नहीं पाए थे. कल शिवरात्रि का प्रोग्राम चल रहा था और कुछ बाइक वाले आए, बताया कि महाराज जी वहाँ पे एक्सीडेंट हो गया. तो कैसे हुआ तो उन्होंने बताया कि गाड़ियाँ खड़ी थी, ट्रैफिक लगा हुआ था और अचानक से कोई गाड़ी आई. 9 गाड़ियों को ठोक दिया. हाँ, 9 गाड़ी. यहाँ पे हम लोगों को कुछ स्थानिक लोग बता रहे थे कि यहाँ पे कल महाशिवरात्रि की वजह से रॉन्ग साइड से कुछ लोग गए और वहाँ से कंटेनर आ रहा था तो उनकी धड़क हुई और ऐसा कुछ है. रिक्शा चालक माझ्यासोबत आहेत. क्या देखा था आपने यहाँ पे? सर, जो रिक्शा वाला का एक्सीडेंट हुआ है और कार भी थी, लगभग 5-6 कारें थी. तो
तो उसमें हम लोग ये काजूपाड़ा के में रहते हैं, तो काजूपाड़ा से हम और ये रिक्शा वाले दोनों लोग साथ में निकले। तो हमारे रिक्शे के आगे मतलब मेरी गाड़ी के आगे एक ट्रक था और उसके आगे मेरे ये रिक्शे वाले थे। उसके बाद ये कार वाले सब लोग थे। तो वो ट्रक वाला इतना स्पीड में गाड़ी निकाला, इधर से रोड साइड में जा रहे थे कुछ लोग, इतना स्पीड में निकाला गाड़ी की सारी गाड़ी को रोकता हुआ चला आया। और ये गाड़ी का देखो, अब ये रिक्शे वाले को भी काफ़ी चोटें आई है। तो अब उनकी हालत ठीक है? हाँ, अभी उनकी हालत ठीक है। पुलिस वाले ले गए उनको, टाइटन हॉस्पिटल में एडमिट किए। फिर वहाँ पे बाकी पे वगैरह जो है वो तो रिक्शा वाला बेचारा किसी प्रकार से किया जो तो है। आपके सामने ये घटना हुई, आपने हाँ, देखा? हाँ, ये दृश्य? हाँ, हम लोग हमारे साथ के हैं, तो आप साथ में थे तो देखना पड़ेगा ना। मतलब बाकी जो लोगों को भी चोटें लगी? बाकी जो चोटें लगी, अब उन लोगों को उतना तो नहीं, लेकिन उनका कार का भी नुकसान हुआ, काफी कार वगैरह काफी डैमेज है। हाँ, और आपके जो दोस्त है उन्हें ज्यादा लगा? उनको तो काफी चोट आई है सर, उनके सर में भी काफी चोट आई है, उनके घुटने में भी चोट आई है, कमर में भी लगी है। तो उनका टाका चला है, कई टाका लगाए हैं, 12-13 टाका लगाए हैं उनको। ये सब देख के कैसा लगता है? आप एक चालक हो, आपको लगता है कि सुबह निकले शाम को घर पहुंचेंगे नहीं पहुंचेंगे, ये डर लगता है? अरे शाम को नहीं, शाम को निकल रहे हैं 4 बजे 5 बजे, एनी टाइम सर 2-3 घंटा चलाने के बाद आएंगे आप। घोड़बंदर रोड पे इतना डर लगता है, एक तो ट्रक वालों से और ज्यादा डर लगता है कि एक तो बड़ी गाड़ी है, ये लोग भी इतना स्पीड में गाड़ी निकालते हैं। छोटी गाड़ी है, हम लोग का ऑटो है, मान लीजिए, थोड़ा चांस देना चाहिए निकलने के लिए, लेकिन इतना स्पीड में कार वाले और 4 व्हीलर वाले ऐसा निकालते हैं गाड़ी, का डर लगता है अपने आप को। हर दिन यहाँ पे आए दिन जो है कोई न कोई गाड़ी पलटी होता रहता है। ये अभी 4 दिन पहले अभी इधर काजूपाड़ा सिग्नल पे उधर भी एक ट्रक पलटी हुआ था। एक तो है ना, रात को निकलना चाहिए, ये लोग दिन में चला रहे हैं। हाँ, इनका टाइमिंग ये भी नहीं है ना। पहले टाइमिंग तो थोड़ा बहुत सही था, लेकिन अभी टाइमिंग क्या है कि अभी 24 घंटा गाड़ी इनका चलता है, इसके लिए तो और ट्रैफिक होता है। कुछ तो टाइमिंग बनाना चाहिए। तो कंटेनर वहां से आ रहा था हाँ, उधर से आ रहा है। और ऑटो भी उसके आगे पीछे थी। हाँ, ऑटो कार। तो कुछ लोगों ने कहा कि रॉन्ग दिशा में जा रहे थे, इसके लिए हुआ। हाँ, मान लीजिए कुछ रॉन्ग तो जा ही रहे थे, लेकिन अब जो रॉन्ग दिशा में जा रहे थे उन्हीं का हुआ है? नहीं, उनका तो नहीं हुआ शायद। जो उधर से आ रहे थे, खड़ी गाड़ी थी, सब खड़ी गाड़ी में ठोक के गया वो ट्रक वाला। अच्छा, खड़ी गाड़ी में? सब गाड़ी खड़ी थी, ट्रैफिक की वजह से गाड़ियाँ खड़ी थी इसके लिए। और वो स्पीड में इतना गाड़ी कंट्रोल नहीं कर पाया, क्या हुआ, लेकिन सारी गाड़ी को रोकते हुए चला गया। तर ही खरी परिस्थिती आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला आहे। ऐकण्यात आहोत की ह्या दिशेने म्हणजे जास्तीत जास्त लोकांना सेवा व्हावी, पण हा टर्निंग इतका डेंजरस आहे, जेव्हा तुम्ही असे उभे राहता असं वाटतं ही गाडी तुमच्या अंगावरती येईल। आणि मला वाटतं की साईडला जरी एखादी गाडी उभी असेल आणि समोरून गाडी स्पीडनं असेल तर वाचण्याचे खूप कमी चान्सेस आहेत। जो कंटेनर आहे तो मागून ठोकत आला आणि ही रिक्षा दिसते तुम्हाला, ही रिक्षा बघा दुरावस्थेत दिसते आणि जो चालक आहे तो ॲडमिट आहे, तो यांचा मित्र आहे। ही शोकांकिका आहे आपल्या महाराष्ट्र राज्याची, कारण परिवहन मंत्री ठाण्यातले असून सुद्धा या ठिकाणी कुठेतरी आत्ता दिलासा मिळाला असेल लोकांना, हे रस्ते चांगले केलेत, मात्र हे रस्ते पण खूप खराब होते आणि वारंवार या घटना होत आहेत। काल परवा मुलुंडमध्ये त्या मेट्रोच्या ब्रिजवरनं एक स्लॅब कोसळला आणि एक घटना घडली, त्यानंतर आज पुन्हा रोज ही हा जो सिलसिला आहे तो चालू आहे। आणि काय वाटतं तुम्हाला? मी तर सांगेन की तुम्हाला घरातून जेव्हा तुम्ही निघाल घोडबंदरच्या दिशेने, तर आधी तुम्ही तुमच्या फोनमध्ये ट्रॅफिक चेक करा, तुम्ही मार्ग दुसरा असेल तो निवडा आणि स्वतःची काळजी घ्या, कारण हा सगळा कारोबार चालू आहे तो रामभरोसे चालू आहे। प्रवास करताना जीव मुठीत घेऊन नागरिकांना जावं लागतं आहे आणि ही शोकांकिका आहे। कमेंट करून नक्की सांगा आणि बी सेफ, टेक केअर। पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र।